नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिक्सेल ॲपवर खतरनाक अशी वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर डिझाईन कशी बनवायची हे पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या डिझाईनची PLP फाईल फ्रीमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये पूर्ण एडिट करू शकता. जर तुम्हाला लग्नाचे बॅनर, वेडिंग कार्ड, इन्व्हिटेशन डिझाईन बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि अशाच प्रकारचे आपण खूप सारे वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर डिझाईन आणि व्हिडिओसुद्धा बनवले आहेत. तर ते व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. तर नक्कीच आपल्या चॅनलवर एकदा विजिट करा. आणि त्या सर्वांची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथूनसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि भावना आपण या व्हिडिओचं जे PLP आणि मटेरियल दिलेलं आहे तर त्या सर्वांची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि भावना त्याला आपण पासवर्ड दिलेला आहे. तर तो पासवर्ड आपल्या 3 स्टेपमध्ये आहे आणि तो व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो. तर त्यासाठी आपला व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. आणि पासवर्ड हा भावना आपण 100% बरोबरच देत असतो आणि पासवर्ड चेक करून त्यानंतरच आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ बघा. नाहीतर खूप सारे आपल्याला कम्युनिटी असतात की पासवर्ड रॉंग आहे. तर पासवर्ड एकदम बरोबरच असतो आणि पासवर्ड चेक करून त्यानंतरच आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर चल तर भावना आता थोडा वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर भावना सर्वप्रथम तुम्हाला आपलं पिक्सेल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे. ते ओपन केल्यानंतर भावना आपल्याला 3 डॉटवरती जायचं आहे. त्यानंतर वरती .plp वरती जायचं आहे. आणि भावना मी जी तुम्हाला PLP दिलेली आहे तर ते डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर त्या फोल्डरमध्ये त्या फोल्डरला क्लिक करा आणि इझिलित्या भावना तुम्ही इथून ॲड करू शकता. तर मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे. तर भावना बघू शकता आपण अशा प्रकारे तुम्हाला मी PLP फाईल दिलेली आहे. तर भावना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर आपला फोटो असेल तर तो फोटो ॲड करायचा आहे. तर फोटो ॲड करण्यासाठी भावना तुम्हाला अगोदर आपला फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर फोटो ॲड करायचा आहे भावना. तर फोटोला बघू शकता भावना आपण अशा प्रकारे एक स्टॉक ॲड केलेली आहे. जर तुम्हाला ती योग्य वाटत असेल तर ठेवा, नाहीतर तुम्ही इथून इझिलिरित्या म्हणून तिला रिमूव्ह करू शकता. तर मग बघू शकता तर मी दिली होती कारण आपला फोटो प्रॉपर उठून दिसत नव्हता तर त्यासाठी दिली होती. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ठेवू शकता, नाहीतर इथून तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर भावना आपल्याला मुलाचं नाव आणि मुलीचं नाव आहे. तर सिंपलरित्या भावना तुम्हाला मी तर म्हणजे सिंपलरित्या तुम्हाला मी श्रीलिपी फोन दिलेला आहे. तुम्ही इझिलित्या आपल्या इंडियन फोन कन्व्हर्टर ॲपमध्ये जाऊन तुमचं जर युनिक कोड असेल नावाचं तर ते कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं कॉपी करून इथं पेस्ट करायचं आहे. तर हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कसं करायचं, काय करायचं. तर आपण आता या व्हिडिओमध्ये सांगत राहिलो तर व्हिडिओ मोठा होईल. तर आपले मागील सुद्धा व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा नक्कीच बघा भावांनो. कारण त्यामध्ये सुद्धा आपण खूप सारं आपण वेडिंगच्या PLP प्लस भावांनो वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसे बनवायचे ते सांगितलेले आहेत. तर ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा. आणि म्हणून आपण जे काही आता बाकीचे आपण डिटेल्स असतात, तर त्यासाठी आपण एकदम सिंपल फोंटो यूज केलेला आहे. तर तुम्ही इझिलित्या म्हणून इथंच ते सुद्धा म्हणून इझिलित्या तुम्ही इथे मराठीमध्ये टाइप करून चेंजेस करू शकता. आणि बाकी भावना आपण इथं हल्दी समारंभ दिलेला आहे. त्यानंतर साखरपुडा समारंभ असेल आणि खाली आपण विवाह स्थळ लिहिलेलं आहे. आणि म्हणून आपण याच्यामध्ये जर तुम्हाला निमंत्रक ॲड करायचं असेल, तर इझिलित्या भावना तुम्ही जे फोटोच्या खालती तर थोडं स्पेस वाचलेलं आहे, तर ते टाकू शकता. नाहीतर भावना काही लोकांचं काही साखरपुडा समारंभाचं वेगळं बॅनर असतं आणि जे लग्नाचं असतं तर ते वेगळं असतं. तर इझिलित्या भावना इथं साखरपुड्याच्या ऐवजी तुम्हाला निमंत्रक म्हणून टाकायचं. तर इझिलित्या भावना तुम्ही इथून चेंजेस करू शकता. करून बघू शकता म्हणजे साखरपुडा समारंभ आहे. तिथे बघा तुम्हाला निमंत्रक टाकायचे आहे. सिंपल फॉन्टच दिलेला आहे भावांनो, काही टेन्शन नाही. इझिलित्या भावांनो तुम्ही इथूनच चेंजेस करू शकता. आणि भावांनो जर तुम्हाला हीच PLP फाईल ही साखरपुड्यासाठी यूज करायची असेल, तर इझिलित्या भावांनो तुम्हाला इथला शुभविवाहाची जी PNG आहे, तर ती इथून रिमूव्ह करून घ्यायची आणि आपले जे साखरपुड्याच्या समारंभाची असेल, तर ती PNG इथं ॲड करायची आहे. आणि म्हणून आपण बघू शकता आता जो फोटो दिलेला आहे.
तर हा ब्रश PNGमध्ये जो फोटो दिलेला आहे, तर तो सुद्धा म्हणून तुम्ही इझिलीरित्या ॲड करू शकता. पण तुम्ही बघू शकता मी 2 ते 3 कलरमध्ये दिलेला आहे तो. हा एक पिंक थीममध्ये दिलेला आहे. त्यानंतर भावना एक हा येलो थीममध्ये दिलेला आहे. तर तो भावना आपण पिक्सआर्टवरती क्रिएट केलेला होता आणि तो कसा करायचा ते सुद्धा भावना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. तर त्यासाठी आपला व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. तर भावनो ते बघण्यासाठी आपण आपण आपल्या पिक्सआर्ट या ॲपवर जाऊया. तर आपला पिक्सआर्ट हा ॲप ओपन करून घ्यायचा. त्यानंतर खालती जे प्लसचं आयकॉन आहे, तर त्याला एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट अ फोटो पहिलाच ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भावना काय करायचं आपल्याला सर्वप्रथम तर आपला जो बॅकग्राऊंड असेल तर वरती बॅकग्राऊंड आहे तर त्या बॅकग्राऊंडला क्रिएट करायचं आहे. त्यानंतर आपला ट्रान्सपोर्टमध्ये बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. तर भावना बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला जी ब्रशची PNG दिलेली आहे, तर ती इझिलीरित्या आपल्याला इथं ॲड करून घ्यायची आहे. तर बघू शकता भावना जी ब्रशची PNG दिलेली आहे ती इथून ॲड करून घ्यायची आहे. त्याला 90 डिग्रीमध्ये रोटेट करून साईज त्याची मोठी करून घ्यायची आहे. ते इझिलीरित्या होऊन इथं झालेलं आहे. त्यानंतर भावना परत ॲड फोटोवरती जायचं आहे. ॲड फोटोवरती गेल्यानंतर मी जे तुम्हाला आता याच्या टेक्स्चरचे जे फोटो दिले आहेत कलरमध्ये, तर ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावना बघू शकता मटेरियलमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे काही 3 ते 4 टेक्स्चर दिलेले आहेत. तर ते म्हणून इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडवरती करायचं आहे. तर याची साईज तुम्हाला पाहिजे तशी ॲडजस्ट करू शकता, मोठी करू शकता. आणि त्यानंतर म्हणून तुम्हाला इथं काय करायचं तर आपल्याला ब्लेंडिंग मोडवरती यायचं आहे आणि ब्लेंडिंग मोड ही याची मल्टिप्लाय करायची आहे. तर भावना बघू शकता मल्टिप्लाय करायचे. ते एकदम खतरनाक असं त्याला टेक्स्चर बनले तुमच्या हिशोबात तुम्हाला जिथं पाहिजे ते ॲडजस्ट करू शकता इझिलीरित्या. त्यानंतर भावना मला परत एकदा आता आपला कपलचा फोटो आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे. तर भावना बघू शकता आपण आता अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला कपलचा फोटो घेतलेला आहे. तर तो इथे सेट करायचा आहे. तुमच्या हिशोबाने जो योग्य वाटेल त्या हिशोबाने तुम्ही इथे सेट करायचं आहे. आणि याची सुद्धा ब्लेंडिंग मोड ही आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे. तर आपण बघू शकतो खतरनाक असा बसलेला आहे. एकदम भावना इझिरित्या झालेला आहे. एकदम खतरनाक असा बसलेला आहे. आणि तुम्हाला जे पाहिजे त्या हिशोबात तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि मी तुम्हाला बॅकग्राऊंड जे आपण टेक्स्चर यूज केले तर त्याच्यासाठी आपण 3-4 2-3 इमेज दिलेले आहेत. तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ठेवू शकता. तर मग एवढं झाल्यानंतर इथं आपल्याला वरचं जे ओकेचं बटन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर भावना तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं वर जे सेव्हचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करू नका. तर आपलं जे ब्रशचं खाली ऑप्शन आहे. तर त्या ब्रशमध्ये जायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू इमेज करायचं आहे. जेणेकरून भावना आपली इमेज एकदम HD क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट होईल. तर त्यानंतर भावना आपल्या पिक्सेल हे ओपन करून घ्यायचं आहे. तर मी सर्वप्रथम आपले अगोदरचे आहेत ते डिलीट करून घेतो. नंतर आपल्या प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे फ्रॉम गॅलरी आणि त्यानंतर आपण जे इमेज एक्सपोर्ट करून घेतली होती, तर तिथं ॲड करायचे भावना. बघू शकता एकदम इझिलीरित्या भावना झालेल्या आणि एकदम सोपी प्रोसेस आहे भावना. तर तुम्ही जर भावना तुम्हाला जर ही ब्रशची PNG जर आवडली नसेल, तर तुम्ही इझिलीरित्या भावना आपल्या Pinterest किंवा ब्राउझरवरून तुम्ही इझिलीरित्या तुम्हाला जी आवडेल तर ती PNG घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये फोटो ॲड करू शकता. फोटो ॲड करायचं ती तर आपण प्रोसेस सांगितलेलीच आहे. आणि भावना आपल्याला याच्या अगोदर सुद्धा भावना खूप साऱ्या अशा डिझाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तर ते सुद्धा भावना आपल्या चॅनलवर आपले व्हिडिओ अपलोड आहेत. तर ते सुद्धा नक्कीच बघा. आपण त्याची सर्वांची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊ. तर भावांनो बघू शकता ही सुद्धा PLP एकदम टॉपची आहे भावांनो आणि याच्यावरती सुद्धा आपण ट्युटोरियल व्हिडिओ केलेले आहे आणि ते आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तर भावांनो तुम्हाला सुद्धा ही PLP पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि आपले व्हिडिओ सुद्धा बघा. तुम्हाला खरंच भावांनो खूप आवडतील. तर भावांनो आपण अजून सुद्धा PLP दिलेला आहे. एकदम टॉपचा विषय दिलेला आहे भावांनो. तर भावांनो हे सुद्धा बघू शकता एकदम खतरनाक लेव्हलचे झालेले आहे. एकदम टॉपचा विषय भावांनो. तर हे सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आपण इन्व्हिटेशन व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. तर ते सुद्धा नक्कीच बघा आणि भावांनो या सर्वांचे चार्जेस तुम्ही इझिलीरित्या फक्त एका डिझाईनचे
चार्जेस हे 200 ते 250 घेऊ शकता आणि व्हिडिओचे चार्जेस हे आपण 500 ते 700 रुपये इझिली तुम्ही घेऊ शकता. आपण अशा लेव्हलच्या खतरनाक असे डिझाईन केलेले आहेत. तर ते सुद्धा नक्कीच बघा भावांनो. तर चला तर भावांनो, आता भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि म्हणून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि म्हणून अशाच प्रकारचे आपण ट्युटोरियल व्हिडिओ नक्की डेली घेऊन येत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला असाच सपोर्ट राहू द्या. तर चल तर भावना, आता भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.